विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न विथ साई या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत। त्या व्हिडिओचं नाव म्हणजे काय आहे बाळांनो? वर्तमान काळ आहे। कोणता आहे? आपल्याकडे काळाचे प्रकार आहेत तीन। कोणकोणते आहेत बाळांनो? काळाचे प्रकार तीन आहेत। कोणकोणते? तर पहिला आहे वर्तमान काळ, बरोबर आहे। कोणता आहे? पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ, त्यानंतर तिसरा आहे भविष्यकाळ। त्यामधला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिला काळ पाहणार आहोत। दुसरा कोणता आहे बाळांनो? भूतकाळ। एक मिनिट, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ। कोणता आहे? भविष्यकाळ। यालाच आपण पहिल्या काळाला आपण म्हणजे वर्तमान जे काळ आहे ते वर्तमान काळाला आपण काय म्हणतो? प्रेझेंट टेन्स असं म्हणतो। काय म्हणतो बाळांनो? प्रेझेंट। याला काय म्हणतो आपण? पास्ट टेन्स असं म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण? फ्युचर टेन्स असं म्हणतो, बरोबर आहे। फ्युचर टेन्स असं म्हणतो। मग जर आपल्याला काय करायचंय आजच्या व्हिडिओमध्ये, काय करायचं बाळांनो? वर्तमान काळ पाहायचा आहे। मग वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय? तर वर्तमान काळ म्हणजे आता आपण जी क्रिया करत आहोत, कोणती क्रिया करत आहोत? मी काय करत आहे बाळांनो? तुम्हाला शिकवत आहे म्हणजे काय झाली? तुमची क्रिया चालू झाली। मग चालू झालेली क्रिया यालाच आपण काय म्हणतो? वर्तमान काळ म्हणतो, बरोबर आहे। मग चालू असलेली क्रिया म्हणजेच काय झालं? त्याचं रूपांतर काय कोणत्या काळामध्ये झालं? तर ते रूपांतर काय झालं बाळांनो? वर्तमान काळामध्ये झालं। मग या वर्तमान काळामध्ये इंग्लिश या विषयामध्ये आपल्याला चार टेन्स दिलेले आहेत। कोणकोणते टेन्स दिलेले आहेत? चार टेन्स दिलेले आहेत, बरोबर। हे टेन्स आपल्याला चार टेन्स आजच्या क्लासमध्ये शिकायचे आहेत। पण हे जर समजा तुम्ही क्लास पाहिला म्हणजे किंवा हे जर व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला चारही टेन्स आहेत एकदम सोप्या पद्धतीने समजून जातील। ओके, तर आपल्या सर्वात पहिले काय आहे माहिती का बाळांनो? याच्यामध्ये वर्तमान काळ म्हणजे काय? तर सर्वात पहिले वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स। कोणता आहे? प्रेझेंट टेन्स। मग या प्रेझेंट टेन्स मध्ये याचे आहेत चार प्रकार। कोणकोणते आहेत? चार प्रकार, बरोबर। पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स। मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। कोणता? साधा। कोणता वर्तमान काळ? साधा वर्तमान काळ। म्हणजे साधा वर्तमान काळामध्ये जर समजा पाहायला गेलं तर साधा वर्तमान काळ हा याच्यामध्ये जर समजा कोणताही जर तुम्हाला एखादा वाक्य जर समजा तयार करायचं असेल तर आपली क्रिया सध्या चालू, मी शिकवत आहे, हे काय झाला? तुमचा साधा वर्तमान काळ झाला। मी आंबा खात आहे, नाही सॉरी, मी आंबा खातो, हा काय झाला? साधा वर्तमान काळ झाला। मी क्रिकेट खेळतो, हा काय झाला बाळांनो? साधा वर्तमान काळ झाला। ओके, मग जर समजा असं कोणतंही जर समजा तुम्हाला वाक्य इंग्लिश मध्ये जर लिहायचं असेल तर याच्यासाठी एक सूत्र आहे बाळांनो। कोणतं सूत्र आहे? त्यासाठी एकदम सोपं सूत्र आहे। ते सोपं जर सूत्र जर लक्षात राहिलं तुमचं, यस प्लस V1 प्लस ओ, यस प्लस V1 प्लस ओ, म्हणजे यस म्हणजे काय? ते यस म्हणजे सब्जेक्ट। काय बाळांनो? यस म्हणजे काय? सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे काय? जर समजा आपण कोणत्याही जर वाक्याला त्याच्यामध्ये जर समजा प्रश्न आहे कोणता, काय जर समजा कोणताही प्रश्न विचारला, मी आंबा खातो, काय खातो? आंबा खातो, बरोबर आहे। मग मी आंबा खातो या वाक्याला आपण काय करायचं? सर्वप्रथम बाळांनो प्रश्न विचारायचा, या वाक्याला विचारायचं। काय विचारायचं? हे जे वाक्य, या वाक्याला काय विचारायचं? कोण आंबा खातो? काय विचारायचं? कोण आंबा खातो? मग याच्यामध्ये मी आंबा खातो जर समजा ते वाक्य काय करणार? आपल्याला शब्द उच्चारा काय करणार? आपल्याला उत्तर देईल। काय देईल? मी आंबा खातो। हे जर जे मी आहे त्या या वाक्याचं काय झालं बाळांनो? कर्ता झाला। काय झालं? कर्ता झाला। म्हणजे कर्ता ज्याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट असं म्हणतो। काय म्हणतो बाळांनो? सब्जेक्ट असं म्हणतो, बरोबर आहे। आणि त्यानंतर कोण काय खातो असा प्रश्न विचारायचा। सर्वप्रथम काय करणार? पहिलं काय करणार आपण? एकदम सुरुवातीला काय करणार? कोण असा प्रश्न विचारणार। काय विचारणार? कोण असा कोण प्रश्न विचारल्याच्या नंतर ज्याचं उत्तर जे आलं मी, ते काय झाला? याचा काय झाला? कर्ता झाला। त्यानंतर काय खातो प्रश्न विचारल्याच्या नंतर आपण दुसरा प्रश्न विचारला काय प्रश्न विचारल्याच्या नंतर आंबा जे उत्तर आलं याचं काय झालं? हे कर्म झालं बाळांनो। काय झालं? कर्म झालं। आणि खातो हे झालं तुमचं काय झालं? क्रियापद झालं। मग क्रियापद झालं। मग क्रियापद झाल्याच्या नंतर मी आंबा खातो याचं काय झालं? तुम्हाला त्याचं आपल्याला वाक्य काय करायचं? ते याच्यामध्ये करायचं, बरोबर आहे। मी आंबा खातो। मग मी आंबा खातो याचं जर समजा रूपांतर तुम्हाला याच्यामध्ये कशामध्ये करायचंय? साध्या वर्तमान काळ आहे, याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश मध्ये वाक्य करायचं। म्हणजे आपण सर्वप्रथम काय करणार? यस घेणार म्हणजे सब्जेक्ट घेणार, बरोबर आहे। मी म्हणजे काय? आय। काय करणार बाळांनो? आय। त्यानंतर काय याच्यामध्ये सूत्र आहे V1। व्ही म्हणजे काय? खातो। खातोला आपण काय म्हणतो? ईट। आय ईट काय? आंबा। आय ईट अ मँगो। म्हणजे काय करतो आपण? मी आंबा खातोय। सगळ्यात सोपं भाषा, एकदम सोप्या भाषेमध्ये आहे बाळांनो, एकदम सोप्या। आय ईट अ मँगो। मग मी काय करतो? मी आंबा खातो। जर समजा याच्या जागी जर समजा तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला, कोणता प्रश्न विचारला? मी क्रिकेट खेळतो। काय विचारला? मी क्रिकेट खेळतो। मग मी क्रिकेट खेळतो जर असं जर समजा तुम्हाला वाक्य विचारलं, मग याच्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं? मी क्रिकेट खेळतोला सगळ्यात अगोदर काय करणार? काय प्रश्न विचारणार तुम्ही? काय प्रश्न विचारणार? कोण क्रिकेट खेळतो?
मी, म्हणजे काय झाला तुमचा करता झाला. काय झाला करता झाला. बरोबर आहे. काय खेळतो क्रिकेट खेळतो. काय खेळतो क्रिकेट. हे काय झालं तुमचं, हिचं काय झालं कर्म झालं. काय झालं बाळांनो कर्म झालं. आणि काय कर खेळतो खेळतो ग्राउंडवर आहे आपण बरोबर खेळतो. मग हे काय झालं तुमचं क्रियापद झालं. मी म्हणजे काय आय खेळतो. एस एस प्लस V1 प्लस ओ म्हणजे काय झालं एस प्लस V1 प्लस ओ. एस म्हणजे सब्जेक्ट, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे काय कर्म म्हणजे आय खेळतो. काय खेळतो क्रिकेट खेळतो. मग याला काय म्हणतो आपण आय प्ले क्रिकेट. काय करतो आय प्ले क्रिकेट म्हणजे काय झालं तुमचं साधा वर्तमान काळ झाला. त्याच्यानंतर 2 नंबरचा वर्तमान काळ आहे बाळांनो. 2 नंबरचा आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. काय झाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे आपण आता काय करतो माहिती का क्रिया करतच आहोत. ती क्रिया संपलेली नाही आणि ती क्रिया काय माहिती का चालूच आहे. काय आहे चालूच आहे म्हणजे काय चालू वर्तमान काळ. याला काय म्हणतो आपण बाळांनो चालू वर्तमान काळ. मग आता हे जर समजा याचं जर समजा हे साधा वर्तमान काळाचं जर समजा रूपांतर याच्यामध्ये जर करायचं म्हणलं कोणत्या रूपामध्ये मी क्रिकेट खेळतो. हे काय झालं साधा वर्तमान काळ झाला. मी क्रिकेट खेळत आहे हे काय झालं चालू वर्तमान काळ. मग त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला विचारलं मी क्रिकेट खेळत आहे. काय करत आहे मी क्रिकेट खेळत आहे. खेळत म्हणजे चालू आहे सध्या बरोबर आहे खेळत आहे बरोबर आहे. मग हे काय झालं तुमचा चालू वर्तमान काळ झाला. मग याचं सूत्र काय बाळांनो एकदम सोपं सूत्र. याचं पण तसंच आहे यस प्लस याच्यामध्ये फक्त काय करायचं बाळांनो एम इज आर 3 हे करायचे बरोबर. एम इज आर प्लस फी ING प्लस ओ. फी ING म्हणजे जे क्रियापद आहे त्याला काय लावायचं ING प्रत्यय लावायचं. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणताल सर एम कधी वापरायचं इज कधी वापरायचं आणि आर कधी वापरायचं. तर एम जे आहे ते स्वतःसाठी वापरायचं म्हणजे आय जिथं आहे तिथं आय एम वापरायचं. एक वचनी आहे तिथं इज वापरायचं आणि अनेक वचनी आहे तिथं काय करायचं आर वापरायचं. म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे यस घ्या मी आहे स्वतः आहे म्हणजे आय. मग काय आपण आयच्या समोर काय वापरतो एम वापरतो म्हणजे आय एम बरोबर आहे आय एम. आता काय करतोय फी ING कशाला खेळत आहे म्हणजे काय करत आहे प्ले. खेळणे काय प्ले म्हणजे याला काय लावायचं बाळांनो ING रूप लावायचं प्लेइंग अ क्रिकेट. काय झालं तुमचं क्रिकेट. काय झालं तुमचं कर्म झालं. काय खेळत आहे क्रिकेट खेळत आहे म्हणजे आय एम प्लेइंग अ क्रिकेट. हे काय झाला तुमचा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झाला. म्हणजे या जागी जर समजा मी आंबा खात आहे मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे बरोबर. अशा प्रकारचे जे उदाहरण आहेत ते कशामध्ये येतात कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये येतात बरोबर. जर समजा तुम्हाला हे जर समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये याच जी टेन्स आहे या टेन्सचं मी आंबा खात आहे मी आंबा खात आहे याचं जे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स इंग्लिश मध्ये जे आहे बाळांनो ते मला तुम्ही कमेंट मध्ये टाकसाल. ओके जर समजलं असेल तर मी समजून जाईल. तुम्ही जर मला याच्यामध्ये कमेंट मध्ये टाकलं तर तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला समजलंय. ओके त्यानंतर 3 नंबरचा जे आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. कोणता आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स 3 नंबरचा आहे. क्रियापदाचं कशामध्ये जे हे वाक्य आहे कशाचं वाक्य आहे हे आपलं टेन्स आहे वर्तमान काळ आहे. त्या वर्तमान काळामध्ये हे कशाचं वाक्य आहे बाळांनो तर हे वाक्य आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा 3 नंबरचा म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. त्या प्रेझेंट टेन्स मधला 3 नंबरचा प्रकार आहे कोणता परफेक्ट प्रेझेंट टेन्स. म्हणजे याचं जर समजा विचारलं याच्यामध्ये काय शिकतो तर मग नेमकंच आपलं क्रिया जी काय आहे ती कंप्लीट झाली नेमकी झाली जस्ट झाली आताच झाली. मी शिकवणं बंद केले. जर समजा आता मी याचं जर विचारलं मी शिकवत आहे असं विचारलं होतं बरोबर. माझं शिकवणं झालं कधी झालं नेमकं झालं. मग अशा वेळी कोणतं रूप वापरायचं. आता मी क्रिकेट खेळत आहे तुमचं कशामध्ये झालं होतं कंटिन्युअस मध्ये झालं. मग तो क्रिकेट खेळला आहे काय तो क्रिकेट खेळला आहे मी क्रिकेट खेळला आहे बरोबर आहे. म्हणजे या जागी जर समजा नेमकंच क्रिकेट संपून झालाय मैदानातून आपण नेमकं जस्ट बाहेर गेलो आणि माझ्या मित्राला जर विचारलं मित्र जर म्हणला तू काय केलं रे बाबा तर मी क्रिकेट खेळला आहे. काय केलेलं आहे मी क्रिकेट खेळला आहे म्हणजे काय झालं तुमचं परफेक्ट प्रेझेंट टेन्स झालं. म्हणजे काय नेमकाच पूर्ण झालाय पूर्ण वर्तमान. यालाच आपण काय म्हणणार पूर्ण वर्तमान काळ म्हणणार. काय म्हणणार पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे हे म्हणजे काय नेमकाच आपली क्रिया म्हणजे काय याला आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये काय झालं यस प्लस. आता जिथं एम इज आर वापरलं तिथं काय करायचं फक्त हॅव हॅज. काय वापरायचं हॅव हॅज. आणि जिथं क्रियापदाचं आपण 4थं रूप वापरलं तर तिथं काय करायचं क्रियापदाचं 3रं रूप प्लस ओ. यस कोणता आहे आता याच्यामध्ये जर समजा वाक्य घेतलं मी क्रिकेट खेळला आहे काय
मी क्रिकेट खेळला आहे. मी क्रिकेट खेळला आहे. मग मी क्रिकेट खेळला आहे तर क्रियापदाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला काय विचारलं, सगळ्यात अगोदर सांगितलं आपण काय विचारणार, कोण विचारणार, कोण क्रिकेट खेळला आहे मी, म्हणजे काय झालं तुमचा सब्जेक्ट झाला. काय झाला, सब्जेक्ट झाला. बरोबर आहे. काय खेळला, क्रिकेट खेळला, ते काय झालं तुमचं कर्म झालं. मग मी म्हणजे काय बाळांनो, आय. काय झालं, मी म्हणजे काय, सर्वप्रथम काय, मी म्हणजे आय. आयच्या समोर काय वापरायचं, आय हॅव. आयच्या समोर काय, एक वचनी ला काय वापरायचं, हॅव. अनेक वचनीला काय वापरायचं, हॅज. बरोबर आहे. आय हॅव काय केलं आपण, त्याच्यानंतर काय करणार आपण, क्रियापदाचं किती रूप घेणार, तिसरं रूप घेणार, प्ले. सर्वप्रथम काय करणार, प्लेचं तिसरं रूप प्लेड. बरोबर आहे. आय हॅव प्लेड अ क्रिकेट. काय, आय हॅव प्लेड अ क्रिकेट. हे झालं तुमचा वाक्य. मग जर समजा तुम्हाला समजलं असेल बाळांनो, मी आंबा खाल्ला आहे. काय, मी आंबा खाल्ला आहे. हेच तुम्ही काय करणार, मला कमेंट मध्ये सांगणार. एक वाक्य मी घेतोय बाळांनो, एक वाक्य तुम्ही करायचं. मी आंबा खाल्ला आहे. काय झालंय तुमच्यासाठी वाक्य बाळांनो, मी आंबा खाल्ला आहे. बरोबर. हे तुमच्यासाठी वाक्य, हे वाक्य तुम्ही सांगणार. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय बाळांनो, वर्तमान काळाचा चौथा प्रकार कोणता, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. काय, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट. वर्तमान काळामध्ये 4 प्रकार आहेत आणि 4 प्रकारांमधला सगळ्यात शेवटचा प्रकार आहे बाळांनो आपला, कोणता, कंटिन्युअस परफेक्ट. म्हणजे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. म्हणजे याच्यामध्ये नेमकाच बाळांनो आपला काय झाला माहिती काय, आपण सकाळपासून आज काहीतरी करत आहोत, एखादं कोणतं तरी काम करत आहोत आणि ते काम करतच आहोत आणि सध्या पण चालूच आहे. म्हणजे करत आहोत आणि चालू पण आहे. म्हणजे काय, संपलंय पण थोडंफार संपलंय आणि थोडंफार राहिलंय. म्हणजे काय, पूर्ण अपूर्ण. म्हणजे बरोबर आहे, पूर्ण अपूर्ण. याला काय म्हणतो आपण, हे काय झालं बाळांनो, कंटिन्युअस म्हणजे काय, अपूर्ण. आणि परफेक्ट म्हणजे काय, अपूर्ण पूर्ण वर्तमान काळ. काय म्हणतो, याला समजा अर्धवट झालंय, अर्धवट राहिलंय. बरोबर आहे. म्हणजे मी काय करतोय, वर्तमान काळ. बरोबर आहे. मी शाळेत गेलो पण शाळा सुटली का, नाही. म्हणजे बरोबर आहे. मी क्रिकेट खेळला आहे. काय केला, खेळला आहे. आणि काय करत आहे, खेळत बी आहे. मी क्रिकेट खेळला आहे आणि काय करत आहे, खेळत असतो. आणि मी क्रिकेट खेळत असतो म्हणजे कधी खेळत असतो, पाठीमागे खेळत आलो आणि आता पण काय करणार, खेळत आलो. बरोबर आहे. म्हणजे मी क्रिकेट खेळत असतो. काय करत असतो, खेळत असतो. यासाठी काय करायचं, मी क्रिकेट खेळत असतो म्हणजे काय, पाठीमागं पण खेळतच होतो, आता पण काय करत आहे, खेळतच आहे. मग याच्यासाठी काय वापरायचं बाळांनो, आय हॅव, याचं सूत्र काय बाळांनो, यस प्लस हॅव हॅज प्लस बीन इथं वापरायचं बाळांनो, बीन प्लस VING प्लस ओ. म्हणजे यस म्हणजे काय, कोण प्रश्न विचारणार, आय हॅव याचा आपण इंग्लिश मध्ये करतो बाळांनो, मी क्रिकेट खेळत आहे. आय हॅव झाले, त्यानंतर बीन, सूत्रामध्ये बीन आहे म्हणून बीन. काय करताय, क्रिकेट खेळणीला काय म्हणतो आपण, प्लेइंग अ काय ऑब्जेक्ट, कोण काय खेळत आहे, क्रिकेट. बरोबर. हे झालं तुमचं क्रियापदात परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा चौथं रूप. जर समजा तुम्हाला हे सगळे जर वाक्य समजत असेल तर बाळांनो, प्रत्येक याच्यामध्ये मी तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य जर वाक्य समजलं असाल तर मी अशी आशा करतो की तुम्ही दुसरं जे वाक्य दिले ते वाक्य तुम्ही मला काय करताल, कमेंटमध्ये काय करताल, रिटर्न करताल. म्हणजे ते वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये राहताल. जर याच्यामध्येच काय, मी आंबा खात असतो, काय करत असतो, मी आंबा खात असतो, याचं काय करायचं, याचं टाकायचं बाळांनो. बरोबर आहे. जर समजा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे इथून समोर आपण पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे पण व्हिडिओ खूप समोर टाकणार आहोत. जर समजा तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.